नाशिक जिल्ह्यातील एका शांत टेकडीवर वसलेले एक रहस्यमय मंदिर, जिथे आजही जाणवते अदृश्य देवी शक्तीची प्रचंड ऊर्जा, जिथे महिषासुर मर्दानीच्या युद्धाशी जोडलेले आहे एक गूढ रहस्य, आणि जिथे नवनाथांसाठी स्वतः देवीने स्त्री रूप धारण करून भोजन तयार केले होते. हे एक मंदिर आहे की दिव्य शक्तीचे एक रहस्यमय केंद्र. का हजारो भाविक आजही येथे येऊन अनुभवतात चमत्कारिक शक्ती? काय आहे लोणजाई मातेच्या नावामागची अद्भुत कथा, आणि का हे स्थान मानलं जातं नाशिक जिल्ह्यातील एक जागृत शक्तीपीठ? आज आपण उघडणार आहोत लोणजाई मातेचे इतिहास, पौराणिक रहस्य आणि श्रद्धेने भरलेली एक थरारक कथा. शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या मंदिराचं सत्य तुम्हालाही चक्क करून सोडेल. नमस्कार मित्रांनो, एक पाऊल मंदिराकडे या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. नाशिक जिल्ह्यातील विंचूर पासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर सुभाष नगर जवळील एका सुंदर आणि निसर्गमय टेकडीवर वसलेले हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नाही, तर हे स्थान आहे श्रद्धा, अध्यात्म, इतिहास आणि दिव्य शक्तीचा संगम. डोंगराच्या माथ्यावर पोहोचल्यावर स्वभावतालीन पसरलेले शांत वातावरण, वाहणारा वारा आणि मंदिरातील परिसरात सकारात्मक ऊर्जा प्रत्येक भक्ताच्या मनाला एक वेगळीच आध्यात्मिक अनुभव देते. पण या मंदिराचं खरं रहस्य दडलेलं आहे त्याच्या पौराणिक आणि गूढ इतिहासात. पौराणानुसार जेव्हा महिषासुर राक्षसाने संपूर्ण सृष्टीत अंतक माजवला होता, तेव्हा माता भगवतीने तिच्या सहकार करण्यासाठी सप्तशृंगी गडावर प्रचंड युद्ध पुकारलं. हे युद्ध केवळ शस्त्रांचं नव्हतं, तर ती होती संपूर्ण देवी शक्तीची लढाई. असं मानलं जातं की या महासंगमात अनेक शक्तीपीठांनी भगवतीला सहाय्य केलं, आणि त्यातील एक अत्यंत प्रभावी शक्ती म्हणजे लोणजाई माता. माता लोणजाईने आपल्या दिव्य ऊर्जेद्वारे भगवतीला सामर्थ्य दिलं, ज्यामुळे महिषासुराचा अंत शक्य झाला. ह्याचमुळे हे स्थान आजही अत्यंत शक्तिशाली आणि जागृत शक्तीपीठ म्हणून मानलं जातं. भक्तांचा विश्वास आहे की येथे मनोभावी प्रार्थना केल्यास संकट दूर होतात आणि इच्छा पूर्ण होते. पण लोणजाई मातेची कथा येथे संपत नाही. हे स्थान नवनाथ संप्रदायासाठी अत्यंत पवित्र मानलं जातं. लोक श्रद्धेनुसार नवनाथांपैकी गोरक्षनाथ, कानिफनाथ आणि अडबंगीनाथ यांनी या परिसरात दीर्घकाळ कठोर तपश्चर्या केली. त्या काळात एक दिव्य घटना घडली. माता स्त्री रूप धारण करून नवनाथांसमोर प्रकट झाली. तिने त्यांच्या सेवेसाठी कच्च्या कैरीचं लोणचं आणि भाकरी तयार केली. देवीच्या या मातृरूप सेवेमुळे संत अचंबित झाले, आणि त्याच घटनेनंतर या देवीला लोणगाई माता हे नाव पडले, जे पुढे लोणजाई माता म्हणून प्रसिद्ध झालं. ही कथा केवळ भक्तीसाठी नाही, तर देवीच्या करुणा, शक्ती आणि मातृत्वाचं अद्वितीय प्रतीक आहे. आजही येथे येणारे अनेक साधक, भक्त आणि पर्यटक या ठिकाणच्या वातावरणात एक विश्लेषण सकारात्मक ऊर्जा अनुभवतात. विशेष म्हणजे नवरात्र उत्सवात हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येतात. घंटानाद, देवीचे गजर, आरती आणि भक्तिभावाने भरलेले वातावरण संपूर्ण परिसराला दिव्यतेने उजळून टाकते. अनेक भक्तांच्या मते लोणजाई मातेच्या दर्शनानंतर त्यांच्या जीवनातील अडचणी दूर झाल्या, मानसिक शांती मिळाली आणि अनेक संकटांवर मात करण्याची शक्ती मिळाली. निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे मंदिर भक्तांना केवळ दर्शनच देत नाही, आत्मिक समाधान आणि श्रद्धेची नवीन ऊर्जा प्रदान करते. जर तुम्ही नाशिक जिल्ह्यातील आध्यात्मिक, ऐतिहासिक आणि रहस्यमय स्थळाच्या शोधात असाल, तर लोणजाई माता मंदिर तुमच्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरेल. तुम्हालाही अशाच रहस्यमय, पौराणिक आणि अद्भुत मंदिरांच्या कथा जाणून घ्यायच्या असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये जय लोणजाई माता लिहायला विसरू नका. धन्यवाद.